मनीषाज किचनमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण मेथी घालून मुगाची डाळ करणार आहोत। अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि झटपट होणारी अशी ही पाककृती आहे। यासाठी आपण पॉलिश न केलेली मुगाची डाळ निवडली आणि तिला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। तिला अर्धा तास भिजू घातले। भिजू घातल्याने डाळी लवकर शिजतात। कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलंय। आता या तेलामध्ये आपण जिरं घालूयात। जिरं तडतडलं की मग त्यामध्ये आपण घालूयात कांदा, मिरची आणि लसूण। अगदी बेसिक मसाले आपण ह्याच्यात घालणार आहोत। यासाठी आपल्याला जी मेथीची भाजी लागणार आहे ती आपल्याला अगोदर स्वच्छ करून घ्यायची आहे, निसून घ्यायची आहे आणि तिला धुवून कोरडी करून घ्यायची आहे। फक्त एवढीच पूर्वतयारी आपल्याला करावी लागणार आहे। इथे मी कांदा, हिरवी मिरची घातली आहे। आता आपण हे छान परतून घेणार आहोत। हे टाकत असताना माझ्याकडनं लसूण टाकण्याचा राहिला होता, त्यामुळे मी लसूण थोडा उशिरा ह्याच्यात घातलाय। वास्तविक तो मला खूप अगोदरच म्हणजे जिऱ्यानंतर घालायला हवा होता, जेणेकरून तो छान तेलामध्ये तळला गेला असता। इथं आपण घालतोय मीठ। सध्या मी क्रिस्टल सॉल्ट म्हणजे खडं मीठ घालते आहे। आपण अदलबदल करायचा आहे मिठाच्या वापरामध्ये। कधी सैंधव तर कधी खडं मीठ असं आपण अदलबदल करून वापरलं तर ते आरोग्याकरता चांगलं राहतं। आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने कांद्यामध्ये मीठ घालतोय तेव्हा कांद्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते बाहेर निघतं आणि कांदा लवकर परतला जातो। इकडे थोडीशी हळद घातली आहे आणि परत हे मिश्रण आपण ढवळून घेतोय। तेल कमी घातल्यामुळे जास्त परतावं लागतंय। इथे मी लसूण टाकलाय। अर्थात मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही माझी चुकी होती, मी विसरले होते त्याला टाकायला, त्याच्यामुळे आता परत मला थोडं अधिक वेळ हे परतावं लागणार आहे। आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण धुवून ठेवलेली आणि भिजवलेली मुगाची डाळ घालणार आहोत। मुगाची डाळ ही प्रथिनाचा उत्कृष्ट स्रोत आहे। आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपल्याला आमटी, वरण किंवा डाळीचा कोणताही प्रकार खाणं अत्यावश्यक असतं। आणि मग अशा वेळेस, घाईच्या वेळेस जेव्हा आपल्याला संतुलित आहार घ्यायचा आहे पण खूप कष्ट नाही करायचे, त्यावेळेस आपण अशी डाळ घातलेली मेथीची भाजी किंवा पालकाची भाजी करू शकतो। इकडे मी संपूर्ण डाळ कढईमध्ये टाकली आहे। आता हिला व्यवस्थित आपल्याला परतवायचं आहे। व्यवस्थित परतवल्यामुळे तिचा शिजण्याचा कालावधी आणखी कमी होतो। या भाजीमध्ये डाळ आपल्याला इतकीच शिजवायची आहे की तिचे दाण्याचे तुकडे नाही होणार, तिचे डाळीचा दाणा अख्खा राहील अशा पद्धतीने आपल्याला इथे ती ठेवायची आहे। आता मी हिला परतवलंय, तिच्यातलं पाण्याचा अंश कमी झालाय, ती चिकटू लागली आहे कढईला। मग आता मी ह्याच्यामध्ये मेथीची भाजी ती धुवून स्वच्छ केलेली होती ती टाकली आहे। माझ्याकडनं या रेसिपीत आणखी एक चूक झाली होती की माझ्याकडनं 2 मिरच्या त्या मेथीच्या भाजीत पडल्या होत्या, त्या टाकताना मला मग सापडल्या। अशा पद्धतीनं आपण आता मेथी आणि डाळ एकत्र करून घेतोय। दुसरी मिरची पण सापडली आहे। अर्थात मी त्या परत टाकणारच आहे भाजीमध्ये, फक्त फरक एवढा होईल की त्या तेलामध्ये परतलेल्या नसतील। व्यवस्थित भाजी आणि डाळ परतून झाली आहे। जसजशी आपण मेथीची भाजी परतवतो तसतशी ती आकुंचन पावायला लागते, छोटी छोटी होत जाते। तिच्यातलं पाण्याचं कंटेंट जे आहे ते बाहेर निघायला लागतं आणि मग डाळ आणि मेथी एकजीव व्हायला लागली आहे। आता या स्टेजवर आपल्याला या भाजीमध्ये पाणी घालायचं आहे। कोणत्याही भाजीमध्ये पाणी घालत असताना थंड पाणी कधीच घालायचं नाही आहे, नेहमी आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। मी अर्धी वाटी डाळ घेतली होती म्हणून 1 वाटी पाणी इकडं टाकलं आहे। पाणी अर्थातच गरम होतं। आता बघा, सगळी भाजी एकत्र करून घेतली आहे। मीनवाईल मी एक टोमॅटोसुद्धा ह्याच्यात कापून टाकलेला आहे।
आणि गरम पाणी घातल्यामुळे भाजी पटकन उकळायला पण लागली आहे. आता सगळं पाणी आटलं आहे. आपली भाजी शिजली आहे की नाही हे बघण्यासाठी डाळीचा एकदा ना बोटात दाबून बघितलं. त्याचे 2 तुकडे झाले म्हणजे ती डाळ शिजलेली आहे. आपली भाजी पूर्ण झालेली आहे. आता आपण सोबतच घालण्यासाठी करतो आहे फुलके. कणिक व्यवस्थित तिंबायचं आणि त्याचे छोटे छोटे उंडे करून पातळ फुलके लाटायचे, लोखंडाच्या तव्यावर भाजायचे. अशा पद्धतीनं कालथ्याच्या साहाय्याने आपण त्यांना दाबून फुगवून घ्यायचे. दोन्ही बाजूने फुलका व्यवस्थित भाजला आहे की नाही हे नीट तपासून घ्यायचं. लोखंडाच्या तव्याचे खूप सारे फायदे आहेत. नॉनस्टिकचा तवा वापरू नये, कारण त्याच्यावरचं नॉनस्टिक हे निघत असतं आणि ते पोटात जाऊन आपल्याकरता हानिकारक ठरू शकतं. इकडे मी माझा पहिला फुलका केला आहे, पण तो थोडासा जास्त भाजला गेला आहे. इकडे गाईचं तूप आहे, ते आपण चमच्याच्या साहाय्याने लावून घेतो आहे. गाईच्या तुपामुळे गव्हातला जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो कमी होतो. अशा पद्धतीनं आपली डाळ, मेथी आणि फुलके तयार आहेत. ही रेसिपी तुम्ही सर्वांनी नक्कीच ट्राय करा आणि आपला अभिप्राय मला कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटा या चॅनलवर पुन्हा एकदा वेगळ्या रेसिपीजसाठी. धन्यवाद.